मुलांनो, तुम्हाला आज कोणती गोष्ट ऐकायला आवडेल? प्राण्यांची, पक्ष्यांची की फुलपाखरांची? चला आज आपण अबीर आणि वेदालाच विचारूया. वेदा, तुला कुठली गोष्ट ऐकायला आवडेल? मला फुलपाखरं खूप आवडतात. आणि अबीर, तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे? मला बटरफ्लाय खूप आवडतं. मला बटरफ्लायची स्टोरी ऐकायची आहे. हो का? तुम्हाला दोघांनाही फुलपाखरू खूप आवडतं का? चला तर मग आज आपण फुलपाखराचीच गोष्ट ऐकूया. बालगोपालांनो, तुम्ही सगळे मजेत आहात ना? चला तर गोष्टीला सुरुवात करूया. मी तुमची दर्शना आजी. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. गोष्टीचं नाव आहे फुलपाखरू बोलायला लागले. चिन्मय हा परदेशात राहत होता. त्याची बहीण मनू ही भारतात राहत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चिन्मय म्हणजे चिनू हा भारतात आपल्या आजीच्या घरी आला. तो आपल्या बहिणीला मनूला भेटायला तिच्या घरी गेला. दोघेही लहान होते, त्यामुळे दोघांची छान गट्टी होती. चिनू आणि मनू एकदा आपल्या मावशीसोबत बागेत खेळायला गेले. तेव्हा चिनूला एक पांढरे फुलपाखरू दिसले. त्याला खूप आनंद झाला. त्याने पांढरे फुलपाखरू पहिल्यांदाच बघितले होते. त्याने आपली बहीण मनूला बोलवले आणि पांढरे फुलपाखरू दाखवले. तेव्हा फुलपाखरू उडाले व दुसऱ्या फुलावर जाऊन बसले. दोघेही मग खेळणी विसरून त्या फुलपाखराच्या मागे लागले. त्या फुलपाखराचा पाठलाग करता करता दोघेही बाहेरच्या बाहेर दूरपर्यंत आले. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण खूप दूर आलो आहोत, तेव्हा त्यांची वाट चुकली होती. त्यांना परत बागेत जाणे कठीण झाले होते. त्या दोघांना घाबरायला व्हायला लागले. तेव्हा अचानक फुलपाखरू बोलू लागले. दोघांना खूप गंमत वाटली की फुलपाखरू बोलू पण शकते. फुलपाखरू म्हणाले, घाबरू नका, मला रस्ता माहीत आहे. मी तुम्हाला पोहोचवून देईल. पण आपण थोडा वेळ गप्पा मारूया का? चिनू आणि मनू एकदम म्हणाले, हो. त्यांनी विचारले, तुझा रंग पांढरा स्वच्छ कसा? आम्ही तर पहिल्यांदाच तुझ्यासारखे पांढरे फुलपाखरू बघत आहे. तेव्हा त्या फुलपाखराने सांगितले की आमच्या पंखांचे रंग आम्हाला सूक्ष्म खवल्यांच्या रंगद्रव्यांमुळे मिळतात. ते रंग आमच्या संरक्षणाकरता असतात. तुम्ही लोक जेव्हा आम्हाला पकडता तेव्हा आमच्या पंखांना इजा होते. चिनू म्हणाला, हो, आम्ही आता फुलपाखरांना त्रास नाही देणार. मनू म्हणाली, तू काय खातोस, काय जेवतोस? फुलपाखरू म्हणाल, फुलांमधला मध पितो. फुलपाखरू हळूहळू उडत होते आणि दुसऱ्या फुलावर बसत होते. मधूनच त्यांच्याशी गप्पा मारित होते. चिनूने त्याला विचारले, तुझं फुलपाखरामध्ये रूपांतर कसं होतं? त्याने सांगितले, पहिले आम्ही अंड्यात असतो, नंतर अळीच्या रूपात बाहेर येतो. अळीला खूप भूक लागली असते, त्यामुळे ती झाडांची पाने खाते. पाने खाऊन खाऊन खूप मोठी होते. मग कोशात जाते. कोशात काही दिवस आराम करते. नंतर त्या अळीचं रूपांतर सुंदर फुलपाखरामध्ये होते. हेच आमचं जीवनचक्र आहे. यातूनच आम्ही जाऊन फुलपाखरासारखे बनतो. चिनूला त्याच्याशी गप्पा मारताना मजा येत होती. हळूहळू मुलं परत त्याच्या पाठीमागे बागेपर्यंत आली. बागेत मनूची आई त्यांना शोधत होती. अरे, तुम्ही दोघेही कुठे गेला होतात? अरे, आज आम्ही पांढरं फुलपाखरू बघितली.
ऐकलत का ते काय म्हणाले ते? आज आम्ही पांढरे फुलपाखरू बघितले आणि त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. आईला त्यांच्या या विचारांची गंमत वाटली. सगळेजण संध्याकाळ झाली होती म्हणून घरी परत आले. परंतु चिनू आणि मनूला फुलपाखराने त्यांच्याशी गप्पा मारल्या याचा खूप आनंद झाला होता. त्या आनंदातच ते रात्री झोपी गेले. मुलांनो, आवडली का तुम्हाला आजची गोष्ट? मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी.